नमस्कार. उत्तरायण अभिवाचन भाग 18. नामामृत रस रसने भरावा. अमृत. अमृत म्हटलं की साधारण मनुष्याला देवासूर संग्रामात समुद्रमंथनातून निघालेले अमृत आठवते, जे देवी देवतांजवळ आहे आणि ते प्राशन करणारा अमर्त्य होतो अशी साधारण समजूत आहे. हे झाले देवतांच्या बाबतीत. मात्र आपणासारख्या मर्तलोकातील सामान्य मनुष्यांचे काय? तर पृथ्वीवरील मनुष्यलोकात देखील अनेक प्रकारच्या अमृताचा उल्लेख प्राचीन शास्त्रग्रंथात आलेला आहे. मेदिनी कोशात दुधाला पीयूष अथवा अमृत म्हटले आहे. पीयूष सप्त दिवसावधी क्षीरे तथामृते किंवा क्षीरम पीयूषमूधस्य दुग्धम स्तन्यपयोमृतम. अमरकोशात पाण्याला अमृत अशी संज्ञा आहे. पयः किलालमृतम जीवनम भुवनम वनम. अमृतोपस्तरणमसि स्वाहा अमृता पिधानमसि स्वाहा. या श्रुतीवचनात जल हे अमृतासमान मानले आहे. तसेही जल हेच जीवन असल्याने अमृताची उपमा ही संयुक्तिकच आहे. चरक संहितेत स्वादिष्ट भोजन हे अमृत मानले आहे. अमृतम स्वादु भोजनम. काही औषधी द्रव्यांना अमृतासमान मानले जाते, जसे सुवर्णमिश्रित औषधी आदी. अमृत वै हिरण्यम इत्युक्तम. सूर्यकिरण, चंद्रकिरण, नासपतीचे फळ यांना देखील अमृत मानले गेले आहे. ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युम अपाग्नत. अर्थात ब्रह्मचर्य तपाने देवांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे. म्हणजेच मानसिक आणि शारीरिक शक्तिसंचय अत्यावश्यक आहे. म्हणूनच ब्रह्मचर्य पालन आणि तप हे देखील अमृतासमानच आहे. याशिवाय मधुर भाषण, मधुर संभाषण, विद्या, ब्रह्मज्ञान यांना देखील अमृतासमान मानावे असा संकेत आहे. यम ही न व्यथयन्ते पुरुषम पुरुष अर्षभ समदुःख सुखम धीरम सो अमृतत्वाय कल्पते. भगवद्गीतेतील वरील उद्धरणात योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, जो मनुष्य सुख आणि दुःख समान समजतो, जो त्यांनी विचलित होत नाही, म्हणजे जो दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर राहतो, तो अमृत तत्वाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. गीता हे देखील म्हणते, जीवनाला यज्ञमय करून ईश्वरार्पण केले पाहिजे. त्यासाठी कलियुगात साधा सोपा सरळ मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे नामामृत प्राशन करणे. समर्थ सद्गुरू श्री देवनाथ महाराज म्हणतात, नामामृत रस रसने भरावा. नयनद्वारे हृदयभुवनी सच्चित सुखगुरु पूर्ण शिरावा. नामामृत रस रसने भरावा. नामामृत हे कलिमल नाशन आहे. आपल्या अमृत घुटिकेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, मना पाजुनी नामामृत रस तोडी जन्म मरणाचा फास. ऐसे करी रमाविलास जय जयाजी रघुनाथा. हे रामा, माझ्या मनाला तुझ्या नामाच्या अमृतवल्लीचा रस पाज आणि जन्मोजन्मी माझ्या जीवाच्या गळ्याला लागणाऱ्या जन्ममृत्यू आदींच्या फासातून मला मुक्त कर. हे रमाविलासा रामा, तू एवढे कर. रामा, तुझा जय जयकार असो, तू एवढी माझी इच्छा पूर्ण कर. अशी तुझ्या पायावर मस्तक ठेवून मी प्रार्थना करीत आहे. श्री समर्थ रामदास स्वामी हे श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. मूळ निर्गुण परमात्मा अखिल विश्वाच्या सगुण स्वरूपात प्रगट होऊन त्यात रममाण होतो. म्हणून राम शब्द श्री समर्थ सगुण निर्गुण अशा दोन्ही स्वरूपार्थी वापरतात. अशा या परमात्म्याच्या इच्छेने व सत्तेने सर्व चराचर विश्वातील यच्च यावत घटना घडत आहेत. या जाणीवेची अखंड जागृती राहावी म्हणून लेखनाच्या आरंभी श्रीराम समर्थ असे लिहिण्याचा प्रघात समर्थांनी प्रारंभ केला. घटसर्प या रोगाने पछाडलेल्या रोगाच्या घशात अवरोध होऊन गळा आवळल्यासारखा होत जातो. विशिष्ट वनस्पतीचा रस पाजल्याने जशी घटसर्पापासून मुक्तता होते, तशी नामवल्लीचा रस पाजून जीवात्म्याला मुक्त करण्याची रामरूपी धन्वंतरीला विनंती श्री महाराजांनी केली आहे. म्हणून देवनाथ महाराज म्हणतात, नामामृत गोडी तुकाराम महाराज म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवनकळा.
भागवत धर्माची पताका डौलाने फडकवत नेणाऱ्या सर्व वैष्णवांना नामामृताचे माधुर्य मिळाले आहे. योगियांची जीवनकळा या नामामृताने साधली गेली आहे. नामामृताची मधुरता आणि जीवनकळा यात कोणताही भेद नाही. योगी आणि वैष्णव यांच्यातील अद्वैत रहस्य उलगडणारे हे नामामृत आहे तरी काय. जो भगवंतावर निरातिशय प्रेम करतो तो खरा वैष्णव. प्रेम हे रसमय असते. प्रेमामध्ये दोन जीव एकमेकात समरस होऊन जातात. त्या समरसतेच्या गोडीलाच अमृताची उपमा दिलेली आहे. अमृत लाभते याचा अर्थ त्यामध्ये जीवाला मोठी गोडी वाटते व तिच्या पायी तो काही काळ स्वतःला विसरतो. विषयात स्वतःला विसरणे तात्पुरते व परावलंबी असते, पण भगवंतावर प्रेम करता करता त्याच्याशी समरस झालेला भक्त त्याच्या नामाने वेडा होतो. अशा नामरूपी समरस झालेल्या आणि मितूपणाचा भाव विसरलेल्या भक्तांना जगद्गुरू देवनाथ महाराज म्हणतात, आत्मा आपण उमजुनी अनुभवी, मितूपणा हा हेतू हरावा, नामामृत रस रसने भरावा, नामामृत रस रसने भरावा. भगवंत स्वतः रसाने पूर्ण भरलेला आहे. त्या दिव्य रसाचा अनुभव भक्ताला नामात येतो. नामाची चटक लागली की नाम घेणारा नामात तल्लीन होऊन जातो. भगवंताच्या रसाची सर्व अंगे ही त्या नामात असल्यामुळे नाम हे अतींद्रिय व अनिर्वचनीय असे परम अमृत आहे. जाणीव बुद्धीहून व सूक्ष्म व शुद्ध होते तेव्हा योगी ध्यानात रंगतो. भक्त आणि योगी एकाच अतींद्रिय गोडीत जगाला विसरतात. फरक इतकाच आहे की भक्त डोळे उघडे ठेवून नामामृत सागतो आणि योगी ध्यानात मग्न होऊन. श्रीमद भागवतातील एक कथा आहे. नवम स्कंदातील 18व्या आणि 19व्या अध्यायात राजा ययातीचे वर्णन आले आहे. राजा नहुषाने आपल्या द्वितीय पुत्राला म्हणजे ययातीला राज्य दिले. ययातीचा विवाह शुक्राचार्यांची कन्या देवयानीसोबत झाला. आपले श्वशूर शास्त्रे शुक्राचार्य यांच्या शापाने ययातीला अकाली वृद्धत्व आले. ययातीने आपली वृद्धावस्था आपल्या पुत्रांना देऊन त्यांच्याकडून यौवन प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे करण्यास ज्येष्ठ ययाती पुत्रांनी नकार दिला. मात्र सर्वात छोटा ययाती पुत्र पुरू याने आपल्या पित्याचे वृद्धत्व घेऊन त्यांना यौवन प्रदान केले. राजा ययातीने या मिळालेल्या यौवनाच्या आधारे 1000 वर्षापर्यंत भोगवासना भोगल्या. विषयवासना भोगल्यावरही तृप्त न झालेल्या ययातीने अखेरीस पुरूला यौवनावस्था परत देऊन स्वतः वैराग्य धारण केले. तेव्हा राजा ययाती म्हणतो, 1000 वर्षे मी भोग केला नाही तर भोगांनी मला भोगले. अशा विषयांची तृष्णा जीर्ण न होता त्या विषयांनी मला जीर्ण केले. आपल्या प्रजेला क्लेशापासून मुक्ती देण्यासाठी राजा ययातीने क्लेशहर स्तोत्राची तेव्हा रचना केली आहे. त्या स्तोत्रात नामामृताचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना ययाती म्हणतात, श्री केशवम क्लेशहरम वरेण्यम आनंदरूप परमाथेव, नामामृतदोषहरम तु राज्ञा आनीतमंत्रैव पिबंतु लोकाः. भगवान श्री केशव समस्त जीवमात्रांचे क्लेशहरण करणारे सर्वात श्रेष्ठ आनंदरूप आणि परमार्थ तत्व आहे. त्या आनंदमयी केशवाचे नामरूपी अमृत समस्त दोषांचे परिहार करणारे आहे. अशा नामामृताला राजा ययातीने इथवर आणून सुलभ केल्याने संसारातील लोकांनी त्या नामामृताचे प्राशन करावे. सखांग पाणी मधुसूदनाख्यम तम श्रीनिवासम सगुणम सुरेशम, नामामृतदोषहरम तु राज्ञा आनीतमंत्रैव पिबंतु लोकाः. ज्याचे हाती नंदक नावाचा खड्ग आहे, जो मधुसूदन आहे, लक्ष्मीचा निवास ज्यांचे ठाई आहे, अशा सगुण आणि देवेश्वर आनंदमयाचे नामामृत संसारातील लोकांनी त्या नामामृताचे पान करावे. आणि म्हणूनच परब्रह्म महारुद्र जगद्गुरू श्री देवनाथ महाराज आपल्या वेदांतपर पदात आणि संदेशात म्हणतात, देवनाथ प्रभुनाथ निरंजन, प्रेमादरे निज आप्त करावा, नामामृत रस रसने भरावा, नामामृत रस रसने भरावा. उद्या पुन्हा भेटूया उत्तरायण अभिवाचनाच्या 19व्या भागात. नमस्कार.
शुभरात्री. जय श्रीराम.